बंडखोर 2 खासदारांसाठी शिवसेनेत स्वागत आशयाचे बॅनर झळकलेत. ओमराजे आणि संजय दिना पाटलांसाठी स्वागताचे बॅनर झळकलेले. धाराशिवच्या तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांसाठी बॅनरबाजी करण्यात आली. ओमराजेंचे कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटलांच्या मतदारसंघात ही बॅनरबाजी करण्यात आली, तर संजय दिना पाटलांसाठी भांडूपमध्ये बॅनर झळकलेत. बंडखोरीच्या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगले. राजकीय भूमिकेबद्दल आज काहीच बोलणार नाही असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल लागतोय. खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईसाठी रवाना झाले. बंडखोरीनंतर ओमराजेंची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया. तर ओमराजे निंबाळकर हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. सध्याची ही जी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, अटल सेतूवर सध्या ते पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईमध्ये दाखल होतील. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकाल जो आहे तो आज लागण्याची शक्यता. खासदार साहेब, आज निकाल लागणार आहे, काय अपेक्षा आहे? आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. 20 वर्ष प्रतीक्षा. निश्चितपणे माझ्या कुटुंबानं गेली 20 वर्ष 17 दिवस जो अविरत संघर्ष केलाय न्यायाच्या भूमिकेतनं, माझं कुटुंब असेल, समत काजींचं कुटुंब असेल, ज्या पद्धतीनं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची निवृत्तपणे हत्या झाली व त्यांचे चालक पैगंबरवासी समत काजींची, मला वाटतंय रक्ताच्या नात्याला काळिंब फासणारी घटना होती. आणि त्याच भूमिकेतनं आजपर्यंत आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. मला वाटते 20 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज निर्णयासाठी कोर्टानं तारीख राखीव केलेली आहे. अपेक्षा इतकीच आहे की न्यायदेवतेच्या माध्यमातून न्याय व्हावा. म्हणजे 20 वर्षांचा बराचसा कालावधी जो आहे तो तुम्हाला या प्रतीक्षेमध्ये काढावा लागेल. निश्चित राजकीय भूमिकेबद्दल सुद्धा बरीच चर्चा होते गेल्या 4 दिवसांत. मी ह्याच्याबद्दल आज काहीच बोलणार नाही. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णयाचा क्षण आहे आणि मला वाटतं आम्ही सगळेजण त्याच्या प्रतीक्षेत आहोत. विकी चावण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.